नमस्कार. 10वीची परीक्षा संपली आहे. आता रिझल्ट लागायचा बाकी आहे आणि लिंक ओपन झाली आहे ती 11वी प्रवेशासाठी. हो मित्रांनो, 11वीत जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आता ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. आता हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा, याला कागदपत्र कुठची लागतील, फीस कशी भरायची आणि आपलं आवडतं कॉलेज कसं सिलेक्ट करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला ऑनलाईन येऊन दाखवतो हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे 11वी प्रवेशासाठी. नेहमीप्रमाणे आपण गुगल क्रोमवर जाणार आहोत आणि गुगल क्रोमवरती मी त्या ठिकाणी टाकतोय 11वी ॲडमिशन 2026. टाकल्यानंतर समोरच आपल्याला दिसतंय बघा, पहिल्यांदाच त्या ठिकाणी दिसतंय महा FYGC admission.in. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी वेबसाईट ही ओपन होते. त्याच वेबसाईटवर त्यांनी सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे बघा. पब्लिश झालं आहे 9 एप्रिलला आणि फॉर्म सुरू झाले आहेत 10 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत, म्हणजे 5 वाजेपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो. मित्रांनो, रिझल्ट अजून लागला नाही आहे तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन हे करून ठेवायचं आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, मी तुम्हाला दाखवतोय. विद्यार्थ्यांना त्यांनी सूचना दिलेली आहे 10 एप्रिलपासून त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. जर लॉग इन केलेलं असेल तर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे, नसेल तर आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन्स याच्यावर क्लिक करायचं आहे. आता ही जी माहिती त्यांनी विचारली आहे ती माहिती आपल्याला पूर्णपणे भरायची आहे. सगळेजण आपण विदिन महाराष्ट्रात असणार आहोत, फ्रेशरच असणार आहोत. SSC जर नसेल तर आपण तुम्ही चेंज करून घ्यायचं आहे. SSC CBSE बोर्डचे असतील विद्यार्थी तर त्यांनी त्याप्रमाणे भरायचं आहे. त्यानंतर 10वीचा जो सीट नंबर आपल्याला दिलेला असतो तो सीट नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. तुमच्या आईचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुमची जर माहिती बरोबर असेल तर त्या ठिकाणी सर्व माहिती शो होणार आहे. त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन्स आपल्याला मार्क्स टाकायचं आहे. जसं असेल तसं आपण तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला द्यायचं आहे. मी त्या ठिकाणी टाकतोय क्रिकेट, म्हणजे आपला फेवरेट गेम क्रिकेट आहे, म्हणजे क्रिकेट त्या ठिकाणी टाकतोय. त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड आपल्याला व्यवस्थित टाकायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. 2 वेळा टाकायचा आहे. कन्फर्मसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पासवर्ड करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा असणार इकडे, इंटर कॅप्चा बाजूला आपण बघू शकता. जसं बाजूला कॅप्चा असेल तसं कॅप्चा आपल्याला टाकावं लागेल. बघा, आपण त्या ठिकाणी बघू शकता. जसं कॅपच्या बाजूला असेल तसंच कॅपच्या आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर आपल्याला ईमेल आय डी आपला राहून गेला बघा. ईमेल आय डीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागेल. आपण बघू शकता. फॉर्म व्यवस्थित भरा, सगळी माहिती व्यवस्थित भरा. मोबाईल नंबर, ईमेल आय डी, सर्व पासवर्ड व्यवस्थित भरा. आपलं बोर्ड व्यवस्थित निवडा. अजिबात घाई करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. स्टेप बाय स्टेप ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणेच हा फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करा. या सगळी माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतोय. पुन्हा एकदा फॉर्म चेक करून घ्या आणि नंतर आपल्याला रजिस्टर बटन यावर क्लिक करायचं आहे. आपण पुन्हा एकदा फॉर्म बघा, मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच त्या ठिकाणी PDF जनरेट होणार आहे आणि त्या PDFमध्ये तुमचा लॉग इन ID येणार आहे. आपण बघू शकता. मी थोडंसं ब्लर करतो इकडे, पण त्या PDFमध्ये तुम्हाला मेसेजसुद्धा येणार आहे मोबाईलवरती आणि PDFसुद्धा जनरेट होणार आहे. त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनची विंडो येणार आहे. PDFमध्ये तुम्हाला लॉग इन ID भेटणारच आहे. पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर समोर अशा प्रकारे विंडो येते बघा. आपण बघू शकता इनकम्प्लीट ॲप्लिकेशन आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. ॲप्लिकेशन आपल्याला पूर्ण भरायचं आहे. आपण त्या ठिकाणी बघता स्टेप बाय स्टेप्स आपण भरू. पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी आलं आहे सगळी डिटेल्स आपण ऑलरेडी टाकलेलीच आहे, तरी पण एकदा चेक करून आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे. जन्मतारीख टाका. जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं समोरच आपण बघू शकतो ॲटोमॅटिक आपल्या स्कूलचं नावसुद्धा त्या ठिकाणी येतं आहे. त्यानंतर UDIS नंबरसुद्धा येतो आहे स्कूलचा. सगळी माहिती जी तुमची त्या ठिकाणी येते. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा जो ॲड्रेस असणार आहे तो ॲड्रेस तुम्ही त्या ठिकाणी टाका व्यवस्थित. ॲड्रेस टाकल्यानंतर पिनकोड टाका. पिनकोड नंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तालुका आणि तुमच्या गावाचं नाव हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल. मी या ठिकाणी ॲड्रेस टाकतोय बघा. ॲड्रेस टाकतोय.
ॲड्रेस व्यवस्थित भरून ठेवायचा आहे. त्यानंतर मी टाकणार आहे पिनकोड नंबर. ॲड्रेस टाकल्यानंतर मी पिनकोड टाकणार आहे. जशी तुमची सध्याचा तुमचा जो ॲड्रेस असेल, जिकडे तुम्ही राहताय, तो ॲड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागेल. मी त्या ठिकाणी टाकतोय बघा. ॲड्रेसमध्ये चुका करू नका. मी पूर्णपणे हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला जर त्या ठिकाणी तुमचा विद्यार्थ्याचा मोबाईल नसेल तर आपण पालकांचा सुद्धा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी येते, आपली कास्ट आपल्याला निवडायची आहे. जर आपण कास्टमधून जर ॲडमिशन घेणार आहोत तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल दाखला, उत्पन्न दाखला हे कंपल्सरी लागणार आहेत ॲडमिशनच्या वेळी. त्यामुळे आपणास विनंती आहे की नसेल तर ते काढून घ्या. ही सगळी माहिती वाचा. जर तुम्ही एखाद्या कोठ्यामध्ये बसत असाल तर यस करा, नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नो करा. खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. जर तुम्ही यस केला तर तुम्हाला त्याचा पुरावासुद्धा द्यावा लागेल. हे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे पण लक्षात ठेवा. तर सगळी माहिती चेक करा, माहिती भरा आणि जर असेल तर त्या ठिकाणी यस करा, नसेल तर नो करा आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. केल्यानंतर आपल्यासमोर आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी येणार आहेत. कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. आपण बघू शकता, पहिल्यांदा मार्कशीट आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि डिक्लेरेशन्स आहे. डिक्लेरेशन कुठचं आहे मी तुम्हाला दाखवतो बघा. त्या ठिकाणी हमीपत्र आपल्याला अपलोड करावं लागेल. आता हमीपत्रामध्ये काय लिहायचं आहे, प्रवेश अर्ज क्रमांक जो तुम्हाला मेसेजमध्ये आला तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यांचं नाव, सगळी माहिती, तुम्ही कागदपत्र कुठची अपलोड करणार आहात, आता करणार आहात, नंतर करणार आहे, सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे, सही करायची आहे आणि विद्यार्थ्याची पण सही त्या ठिकाणी घ्यायची आहे. पालकांनी पण त्या ठिकाणी सही करायची आहे आणि हा फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल. हा फॉर्म आपण अपलोड केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्या ठिकाणी फीस, म्हणजे त्याची जी फीस आहे ती फीस आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे. 100 रुपये फीस आहे. फी भरून घ्या. नंतर वेबसाईटला प्रॉब्लेम होऊ शकतो, लोडिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि फी भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म हा डाउनलोड करून ठेवायचा आहे. तुम्हाला कुठलीही शंका याबद्दल असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही त्यावर तुम्हाला नक्कीच रिप्लाय करू. तसेच मित्रांनो, हे राऊंड 1 आहे. दुसरं राऊंडसुद्धा सुरू होणार आहे आणि त्यावर सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवणार आहोतच. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हा आम्ही या ठिकाणी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन्स येईल आणि तुम्हालासुद्धा समजेल की बाबा दुसरं राऊंड हे सुरू झालेलं. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मी तुम्हाला सांगत आहे. आपल्याजवळील 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे, कारण त्यांना अजूनही माहिती नाही आहे की त्यांना त्यांचे फॉर्म हे सुरू झालेले आहेत भरण्यासाठी आणि लवकरात लवकर म्हणजे 30 एप्रिलपर्यंत हे सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना भरणं आवश्यक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.